नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉम्पिटेटिव्ह फार्मा या आपल्या यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या सगळ्यांचा अ, ज्वलंत प्रश्न, आज आपल्या सगळ्यांचा महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो घेऊन मी आलेलो आहे. त्याच्यामुळं लक्षात घ्या, तुमचं सपोर्ट गरजेचं आहे फार्मसिस्ट बांधवाचा. कायदेशीरदृष्ट्या लीगल काही गोष्टी या चर्चा करणार आहे. ड्रग लायसन नाही आहे, पण अवैध मेडिसिनचा साठा कोण कोण करतं. आज तुकाराम मुंडे आलेले आहेत, तर त्या अनुषंगानं या लोकांवरती पण कारवाई झाली पाहिजे. ड्रग लायसन नाही आहे आणि अवैध मेडिसिनचा साठा करून बसलेले जे लोक आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. मग हे कोण लोक आहेत लक्षात घ्या. बघा, व्हिडिओ जास्तीत जास्त फार्मसिस्ट बंधूंना शेअर करा, सगळीकडे शेअर करा. तुमच्या सपोर्टची गरज आहे. FDA पर्यंत हे पोहोचलं पाहिजे. लक्षात घ्या, तुम्ही बघितलं असेल ड्रग लायसन लागतं. कशासाठी लागतं बाबा ड्रग लायसन? बघा, सर्वांना कळावं, सामान्य लोकांना पण कळावं म्हणून सरळ साध्या भाषेमध्ये मी इथं सांगत आहे. बघा, लक्षात घ्या, ड्रग लायसन असेल तरच मेडिसिनचं सेल आणि डिस्ट्रीब्युशन आपण करू शकतो. मेडिसिनची विक्री आणि मेडिसिन होलसेलकडून रिटेलरकडे जे काही डिस्ट्रीब्युशन होतं त्याला फक्त आणि फक्त ड्रग लायसन लागतं. कंपल्सरी ड्रग लायसन लागतं. ठीक आहे. मग ड्रग लायसनसाठी काय करावं लागतं? तुम्ही बी फार्म किंवा डी फार्म जे काही तुमचं शिक्षण झालेलं असेल, ठीक आहे, ते शिक्षण घेऊन आपल्याला काय करावं लागतं? ट्रेनिंग असते. डी फार्मला ट्रेनिंग असते, बी फार्मला काय जी त्यांची 1 महिन्याचं काही ट्रेनिंग असेल, ही ट्रेनिंग कंप्लीट करून आपल्याला काय करावं लागेल? FDA फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनला आपण ड्रग लायसनसाठी काय करतो? अप्लाय करतो. नंतर काय होतं? आपलं इन्स्पेक्शन होतं जागेचं. जागा नियमाप्रमाणे आहे का? कोल्ड स्टोरेज आहे का? ओके, सगळ्या काही गोष्टी रॅक्स आहेत का? ओके, हे सगळं काही इन्स्पेक्शन होतं आणि नंतर आपल्याला काय मिळतं? ड्रग लायसन. आणि त्याच्यानंतर आपण एखाद्या होलसेलरकडून रिटेलरकडे आपण मेडिसिनचा स्टॉक करू शकतो. आणि स्टॉक केल्याच्या नंतर सुद्धा ड्रग इन्स्पेक्टर कधीही केव्हाही व्हिजिट करू शकतात आणि व्हिजिट करून ते बघू शकतात की जे काही ड्रग्स आहेत ते शेड्यूलनुसार दिल्या चाललेत का, शेड्यूल H, H1, X, एक्सपायरी, हे सगळं मेंटेन ठेवणं कंपल्सरी आहे मेडिकल शॉपला. का? कारण की मेडिसिनचा काय आहे त्या ठिकाणी स्टॉक आहे, म्हणून हे सगळं कंपल्सरी ठेवणं आहे. ठीक आहे. आणि जर या ठिकाणी जर हे नियमाप्रमाणे नसेल तर तिथं फाईन मारला जातो. 7 दिवस मेडिकल बंद, 15 दिवस मेडिकल बंद, दंड लावला जातो. बऱ्याचशा गोष्टी हे मेडिकल शॉपवाले जे आपले मित्र हे फेस करतात. ठीक आहे. ठीक आहे, मेडिसिनचा स्टॉक आहे म्हटल्यानंतर हे फेस होणार. पण कुणाकडे ड्रग लायसन नाहीये आणि तरी पण मेडिसिनचा स्टॉक हे लोक करतात, सेल करतात, डिस्ट्रीब्युशन करतात, यांच्यावर कारवाई कोण करणार? हु इज द रिस्पॉन्सिबल फॉर दॅट? सर्रासपणे मेडिसिनचा साठा होतोय आणि तुमच्याकडे ड्रग लायसन नाहीये. ठीक आहे. आता बघा, लक्षात घ्या, असे कोण कोण लोक आहेत आज मी त्याच्यावरती घेणार आहे की ह्या प्रक्रियेतून जात नाहीयेत आणि मेडिसिनचा स्टॉक करून ठेवतात. ठीक आहे. सेल डिस्ट्रीब्युशन करतात, त्यांना त्याच्यातलं ज्ञान असो नसो. ठीक आहे. आता मला सांगा, जर डॉक्टर जे आहेत, डॉक्टर जे आहेत, BHMS असतील, BMS असतील, MBBS असतील, जे कोणी डॉक्टर्स असतील, त्यांचं काम जर दुसरं कोणी करत असेल तर त्याला काय कन्सिडर होतं? त्यांना काय कन्सिडर केलं जातं? फ्रॉड कन्सिडर केलं जातं, बोगस डॉक्टर म्हणून. समजा आता मी जर लोकांना प्रिस्क्रिप्शन द्यायला लागलो, तपासण्या करायला लागलो, तर मी काय बोगस डॉक्टर म्हणून. ग्रामीण भागात तुम्ही बघितलं असेल, बंगाली डॉक्टर, बोगस डॉक्टरचा खूप सुसवाट आज पण आहे. पण त्याच्यावरती कारवाईला आरोग्य विभाग पाहिजे तशी कारवाई, त्याच्यावर ऍक्शन होत नाही. आज सुद्धा सुसवाट आहे. मग मला सांगा, ठीक आहे, बोगस डॉक्टर्स असतील त्यांच्याकडे अवैध साठा असतो औषधांचा, नंबर 1. दुसरी गोष्ट, तुमचं जे काही शिक्षण झालं असेल, BMS, BHMS, MBBS, सगळं, तुम्हाला एमर्जन्सी मेडिसिनचा अधिकार आहे. मी म्हणत नाही, एमर्जन्सी डॉक्टरकडे जी काही एमर्जन्सी किट असेल ती तुम्ही मेंटेन करायला पाहिजे. काही इंजेक्शन्स असतील, ओके, किंवा काही ज्या मेडिसिन तुम्हाला एमर्जन्सी किटमध्ये सांगितलेल्या असतील. पण सर्रास काही डॉक्टर लोक, त्यांच्याकडे ड्रग लायसन नाहीये, ठीक आहे, तरी सुद्धा मेडिसिनचा अवैध साठा केलेला आहे. आता मला सांगा, डॉक्टर जे आहेत त्यांचं कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी बिलिंग नसतं. आता आम्ही कंपल्सरी मेडिकल शॉपवरती बिलिंग करतो. ठीक आहे. कस्टमरला बिलिंग देणं, एक बिल आपण रेकॉर्ड ठेवणं. पण डॉक्टर कोणतेही बिलिंग करत नाहीत. पण सर्रास, ठीक आहे, ड्रग लायसन नाहीये पण त्या ठिकाणी साठा करून ठेवला, अशा डॉक्टरवर कारवाई व्हायला पाहिजे. ज्या ज्या डॉक्टरांनी तुमच्याकडं कसल्याही पद्धतीत, हा एमर्जन्सी मेडिसिन 100% ठेवा, पण तुम्ही ह्या मेडिसिन विक्री करत असताल स्वतःच्या जवळच्या, ठीक आहे, बिल नाही तुमच्याकडे, रेकॉर्ड नाही, यांचा रिपोर्ट चेक होणं गरजेचं आहे. यांनी रेकॉर्ड मेंटेन ठेवलंय का नाही? जे काही एमर्जन्सी मेडिसिन त्यांना ठेवण्याचा अधिकार आहे
त्याचा रेकॉर्ड आहे का नाही हे कोण बघणार? कोणीही बघत नाही मेडिसिनचं. जेवढं मेडिकल शॉपवरती ड्रग इन्स्पेक्टर येऊन बघितलं जातं तेवढं डॉक्टरांकडे कोणतीही चेकिंग होत नाही. सगळ्यात महत्त्वाचं, अवैध साठा जर असेल, तुमच्याकडे ड्रग लायसन नाहीये, तुम्ही साठा करू शकत नाही. एमर्जन्सी तेवढं तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे. सगळ्यात मेडिसिन डॉक्टर जर ठेवायला लागले तर मग फार्मासिस्टला काय अर्थ आहे? ठीक आहे. त्या मेडिकल शॉपला काय अर्थ आहे? ही एक गोष्ट आहे. डॉक्टर बंधू नाही तर वाईट वाटण्याचं काही कारण नाहीये. तुम्ही डायग्नोसिस करा, ट्रीटमेंट द्या, ठीक आहे, प्रिव्हेन्शन करा. पण मेडिसिनचा साठा करण्यासाठी, त्याचं सेल रेकॉर्ड ठेवण्यासाठी आपल्याकडे एक चांगली यंत्रणा आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे ते एक लक्षात घ्या. असं अवैध लोकांवरती या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे. दुसरं, सर्रास किराणाच्या शॉपवरती सर्रास मेडिसिन विक्री आहे. ग्रामीण असेल, काही शहरी भागात सुद्धा आहे. आता ह्याला देणारे पण कोण आहेत? आपलेच होलसेलरवाले असतात किंवा रिटेलरवाले असतात. लक्षात घ्या. यांच्याकडे काय कोणतं लायसन नाही, काय नाही, तरी पण काही मेडिसिन ते साठा करतात. आणि इथं जर मेडिकल शॉपवाल्याकडून थोडं जर चुकलं तर त्याला फाईन मारला जातो. आणि इथं सर्रास किराणा ह्यांच्यावरती तात्काळ कारवाई होणं गरजेची आहे. DL नाहीये, काहीच नाहीये आणि त्या ठिकाणी करतायत. दुसरी गोष्ट, सरकार, महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणून आपण, तुम्ही म्हणता का सरकारवर पण कारवाई होणं गरजेची आहे. पण सरकारवर कारवाई झाली असती तर आता सरकारचे सगळे लोक जेलमध्ये असले असते. काय सरकारबद्दल सांगतोय बघा. ग्रामीण भागामध्ये उपकेंद्र नावाचा प्रकार आहे. उपकेंद्रामध्ये नर्सचा स्टाफ असतो, CHO असतो, MPW असतो आणि एक क्लास 4चं एक पद असतं. असे 4 असतात. त्या ठिकाणी सुद्धा मेडिसिनचा साठा आहे. तिथं सुद्धा मेडिसिन असतात, पण त्या ठिकाणी फार्मासिस्ट नाहीये. तिथं फार्मासिस्ट नाहीये, लक्षात घ्या. मग मेडिसिनचा साठा आहे, फार्मासिस्ट नाहीये, मग कशाला DNC ऍक्टचं सरळ उल्लंघन करताय तुम्ही? कसल्याही पद्धतीचं एज्युकेशन नाही, मेडिसिन बद्दलचं नॉलेज नसणार तिथं माणूस नाही, तरी पण त्या ठिकाणी मेडिसिनचा साठा आहे. दुसरं आहे, शहरी भागामध्ये आता आपला दवाखाना चालू झालाय, तिथं सुद्धा फार्मासिस्ट नाही. मेडिसिन आहे, डिस्ट्रीब्युशन व्हायला मेडिसिनचा स्टॉक आहे, पण फार्मासिस्ट नाहीये. मग मला सांगा, ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्टचं उल्लंघन होत आहे, FDA झोपलेला आहे का? FDAने शासनाला सुद्धा नोटीस पाठवणं गरजेचे आहे. प्रत्येक ठिकाणी उपकेंद्र आणि आपला दवाखाना इथं फार्मासिस्टचे पदे भरले पाहिजेत. ओके. मग मला सांगा, जिथं मेडिसिन आहे तिथं फार्मासिस्ट पाहिजेच. मग उपयोग काय? जर समजा कुणाचंही काम कुणीही करू लागलं तर ह्या सिस्टीमला काय अर्थ आहे का? समजा मी आता उद्या माझा दवाखाना उघडायला लागलो आणि ट्रीटमेंट द्यायला लागलो लोकांना माझं शिक्षण नसताना, तर तुम्ही येऊन माझ्यावर तात्काळ कारवाई करणार, ऍक्टिव्ह होणार. मग तसं या ठिकाणी कोण करणार कारवाई? FDAनं जागा होणं गरजेची आहे, आरोग्य विभागानं जागा होणं गरजेची आहे, पदं भरणं गरजेचे आहेत. ठीक आहे. तर लक्षात घ्या, मी पर्टिक्युलरली कोणा एकाबद्दल बोलत नाहीये, पण हा जो अवैध साठा आहे, ठीक आहे, हा अवैध साठा जो आहे तो ड्रग लायसन नसताना, त्याच्यातलं ज्ञान नाही, स्टोरेजचं ज्ञान नाही, ठीक आहे, DNC ऍक्ट माहीत नाही, काय रेकॉर्ड ठेवायचंय काय नाही, काही घेणं देणं नाही, कोणत्या मेडिसिनचे काय साईड इफेक्ट असतं माहीत नाही, अशा लोक जर मेडिसिनचं डिस्ट्रीब्युशन करू लागले तर अवघड होईल. आणि डॉक्टर साहेबांना माझी विनंती आहे, तुम्ही डायग्नोसिस करा. मेडिसिनचं जे पार्ट आहे ते फार्मसीवाल्यांना सांभाळू द्या. स्वतः स्टॉक करू नका, बेकायदेशीर स्टॉक करू नका. तुम्ही रेकॉर्ड कोणतेही ठेवत नाहीत, रेकॉर्ड ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.